नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहता दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये जे दोष दाखवले जातात आणि जे म्हणजे त्याच्यावरतीच उपाय सांगितले जातात, त्याचा अर्थार्थी कुंडली शास्त्राशी काहीही संबंध नसतो. लक्षात घ्या, त्याच्याशी कुंडली शास्त्राशी त्याचा काहीही संबंध नसतो. कारण मुळात कुंडली शास्त्रामध्ये ग्रह नक्षत्र गोचर ही अविरत चालू राहते. म्हणजेच काय, तर त्या ग्रह नक्षत्रांच्या अविरत चालू राहणाऱ्या गोचरीमध्ये प्रत्येक ग्रह नक्षत्र आणि राशी गोचर ही काही मर्यादित कालावधीमध्येच राहत असते की नाही. लक्षात येते ना. जसं आणि हीच गोचर बदलत कशी राहते, तर प्रत्येक ग्रहाच्या त्यांच्या गोचरीच्या गतीनुसार. येते लक्षात. गोचर अविरत चालू राहते. त्याचं मूळ त्याचा मूळ आधार आहे प्रत्येक ग्रहाची गोचर गती. जसं चंद्र 2.5 दिवसामध्ये राशी बदलतो. रवी, बुध, शुक्र हे साधारण महिन्याभरामध्ये एक राशी बदलतात. 1 महिन्यामध्ये किंवा सुरुवात करू चंद्रापासून, म्हणजे 2.5 दिवसामध्ये चंद्र हा साधारण 2.25 नक्षत्र बदलतो. म्हणजेच त्या 2.25 नक्षत्रामधली 9 चरण बदलतो. तसंच 3 दिवसामध्ये राशी बदलणारे रवी, बुध, शुक्र हे एका महिन्यात राशी बदलतात, पण दर 3 दिवसाला, 2.5 ते 3 दिवसाला ते त्यांचं एका नक्षत्राचं एक चरण बदलतात. आता इथे 2.5 दिवसामध्ये जर चंद्र अख्खी राशी बदलत असेल, म्हणजेच दर 6 तासाला तो एका नक्षत्राचं, म्हणजे त्याच्या गोचरीतल्या नक्षत्राचं चरण बदलत असेल, तर त्या अवस्थेमध्ये तुम्ही दोष काय पाहणार आणि त्या अवस्थेमधील दोषावरती उपाय काय करणार. मुद्दा लक्षात येतो ना. महत्वाचा आणि मूळ मुद्दा आहे. 6 तासाच्या गोचर स्थितीमध्ये तुम्ही काय दोष लावणार आहे तो. बरं, हे दोष लावले म्हटल्यानंतर हे दोष तुम्ही कधी म्हणजे गृहीत धरता. लग्न कुंडलीतली ग्रहस्थिती तुम्ही काही वर्षांनंतर ती दोषात्मक कन्सिडर करता. जिथे कुंडली शास्त्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, सांगितलेलं आहे, लिहून दिलेलं आहे की ग्रह, नक्षत्र आणि राशी भाव गोचर ही सतत बदलत असते. मग त्या बदलणाऱ्या स्थितीनुसार कुठल्या स्थितीला तुम्ही कायमस्वरूपी गृहीत धरणार आहात. म्हणजे गडबड लक्षात येते का. म्हणून आम्ही वारंवार सांगतो, अगदी पोट तिडकीने सांगतोय की दोष आणि उपाय हे खऱ्या कुंडली शास्त्रामध्ये अस्तित्वातच नाही आहेत. आता जे काही उपाय म्हणून तुम्ही समोर आणलेत किंवा जे उपाय म्हणून समोर पाहता, वाचता, बघता आणि नाईलाज म्हणून करता देखील, त्याचा उपयोग होत नाही ही नंतरची गोष्ट आहे. ही वेगळी गोष्ट आहे ती.
खऱ्या कुंडलीशास्त्रामध्ये मंडळी एक लक्षात घ्या, खऱ्या कुंडलीशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्रांच्या गोचरीतील निर्माण होणाऱ्या परिस्थितीतील म्हणजे परिस्थितीवरती आपल्याला संस्कार करायचे असतात. त्याला ऊर्जा संस्कार म्हणतात. तेच ऊर्जा संस्कार करणे. बरं, ते ऊर्जा संस्कार करणे म्हणजे नेमकं काय करायचंय? सरसकट आपण सगळ्या ग्रह नक्षत्रांच्या गोचरीमध्ये संस्कार घडवू शकत नाही. शक्यच नाही आहे ते. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? कारण ही आपल्याला नेमकं काय करायचंय ही बाब देखील किंवा हा मुद्दा देखील कुंडली शास्त्रानेच आपल्याला देऊ केलेला आहे. तो मुद्दा काय आहे आणि तो मुद्दा कुठे तुम्हाला सापडेल? तर तुमच्याच कुंडलीची म्हणजे तुमच्या कुंडलीचं जे जन्म नक्षत्र आहे त्या जन्म नक्षत्राची गोचर ही तुम्हाला तुमच्या कुंडलीप्रमाणे तुमच्या कुंडलीतल्या ग्रहस्थितीप्रमाणे कोणते कोणते ग्रह नक्षत्र तुम्हाला शुभ ठरणारे आहेत म्हणजे त्यांचा परिणाम तुम्हाला शुभतादायक आहे किंवा कुठली ग्रह नक्षत्र आहेत त्यांचे परिणाम तुम्हाला त्यांच्या त्यांच्या गोचर कालावधीपुरते अशुभ ठरणारे असतील याचं स्पष्टपणे म्हणजे दिशानिर्देश तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरनी दिलेले असतात, देत असते. तेवढंच पाहायचंय तुम्हाला. बाकी खऱ्या कुंडली शास्त्रानुसार तुम्ही कुठल्याही ग्रह नक्षत्राच्या गोचर स्थितीला बदलू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. म्हणजेच काय, म्हणजे निसर्ग प्रक्रियेतून जी ग्रह नक्षत्र गोचर चालू आहे त्या चालू नक्षत्र गोचरीमधली जे परिणाम त्याला आपण फलित म्हणतो घडणारे आहेत ते घडणारेच आहेत, ते आहे तसे भोगायचे असतात. तर ह्या परिणामामध्ये तुम्ही सरसकट सगळ्या ग्रहांच्या तुम्ही कुठलेही उपाय करू शकत नाही, कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. तुम्हाला ह्या कुंडली शास्त्रामध्ये एकच पर्याय शिल्लक ठेवलाय, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार अशुभ ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांपासून त्यांच्याच निर्माण होणाऱ्या ऊर्जांपासून तुम्हाला एक बचावाचं एक कवच निर्माण म्हणजे स्वतःभोवती राखायचंय. ते राखायचं म्हणजे काय करायचं, तर तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेले जे विपत्तकारी नक्षत्र आहेत, प्रत्ययकारक नक्षत्र आणि नैर्धन वधकारक नक्षत्र जी आहेत, तेवढ्याच 9 नक्षत्रांना तुम्हाला फक्त शुद्ध संतुलित राखण्याचे संस्कार घडवायचे आहेत दैनंदिन स्वरूपात. रोज संस्कार हे रोज घडायला हवे. आलाय मित्र लक्षात? खऱ्या कुंडली शास्त्रामध्ये दोष आणि उपाय नाहीये. तुम्हाला खऱ्या कुंडली शास्त्राचं खरंपण जर अनुभवायचं असेल किंवा त्याचा सदुपयोग साधायचा असेल तर तुम्ही तुमची जन्म नक्षत्र गोचर अगदी शांतपणे समजावून घ्या आणि त्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेले, दाखवलेले, मार्गदर्शित केलेले फक्त 9 नक्षत्रांना तुम्ही सांभाळा म्हणजे काय करायचं, तर त्या 9 नक्षत्रांच्या ऊर्जांना तुम्हाला संतुलित राखण्यासाठी एक संस्कार घडवायचे स्वतःवरती. तेवढं केलं तरी खूप आहे. तुम्ही पूर्ण खरं कुंडली शास्त्र सदुपयोगात घेऊ शकाल. हाच मुद्दा आम्ही दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन किंवा दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधी म्हणजे नक्षत्र आराध्य वृक्षांच्या माध्यमातील ऊर्जा संस्काराच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. माझ्या फेसबुकच्या पेजवर तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. माझ्या फेसबुकचं पेज आहे संजयजी पवार म्हणून आणि माझं यूट्यूबवरती चॅनल देखील आहे
दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन म्हणून. त्या चॅनलवरती तुम्हाला आतापर्यंत जवळजवळ 195 ते 197 व्हिडिओ ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. तुमच्या सर्व शंका ते व्हिडिओ ऐकल्यानंतर किंवा माझ्या पेजला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समजून येतील आणि एका खऱ्या प्रॉपर म्हणजे योग्य त्या मार्गाने तुम्ही कुंडली शास्त्राचा सदुपयोग साधू शकाल. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना शुद्ध संतुलित राखायचा प्रामाणिक प्रयत्न करा आणि तुमच्या प्रयत्नाला यश आणण्याचं काम किंवा तुमच्या प्रयत्नांना सपोर्ट करण्याचं काम आम्ही दिव्य ऊर्जा नक्षत्र ऑरा किंवा तुमचा बॉडी ऑरा बॅलन्स करण्यासाठी ज्या अशुभ ग्रहांची नक्षत्रांची ऊर्जा तुमच्या मनबुद्धी विचारावरती परिणामकारक ठरणारी असते, त्या ऊर्जांनाच आपण सहजपणे शुद्ध आणि संतुलित राखणार आहोत. म्हणजे शुद्ध आणि संतुलित राखण्याचं माध्यम आपण तुम्हाला देऊ करतोय. ते माध्यम आहे दिव्य ऊर्जाची नक्षत्र म्हणजे सिद्ध तेलार्क आणि नक्षत्र ऑरा बॅलन्सर स्प्रे म्हणजे परफ्यूम आहे. तो परफ्यूम तुम्हाला फक्त सकाळी एकदा किंवा संध्याकाळी सकाळ संध्याकाळी एकदा तुम्हाला तो तुमच्या डाव्या बाजूला मारून घ्यायचा आहे, बस. बाकी काही करायची गरज नाही. लक्षात घ्या मंडळी, तुमच्या दैनंदिन जीवनामधली प्रत्येक दिवसाला, प्रत्येक घडीला, प्रत्येक घटना प्रसंगामध्ये म्हणजे मुख्यत्वे कार्य कोणाचं चालू असतं? तुमच्याच मन, बुद्धी, विचार आणि तुमच्या निर्णय क्षमतेच्या माध्यमातून कार्य चालू असतं, बरोबर ना? आणि ही तुम्हाला अशुभ ठरणारी ग्रह नक्षत्रांची ऊर्जा त्याच मन, बुद्धी, विचार आणि तुमच्या निर्णय क्षमतेवरती बाधित ठरत असतात. त्यांनाच जर का आपण शुद्ध संतुलित राखलं तर तुमचं मन, बुद्धी, विचार आणि तुमची निर्णय क्षमता किती म्हणजे अगदी सक्षम होईल की नाही, सकारात्मक संतुलित राहील. याचा फायदा काय होईल तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्य लीलया हाताळता येईल. सकारात्मक दृष्टीने प्रत्येक कार्य तुम्हाला पार पाडता येईल. सकारात्मक भूमिकेमुळे तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये एक यशस्वीता तुमच्या पुढे चालत राहील. मुद्दा लक्षात येतोय? हे नक्षत्र ऑरा बॅलन्सर स्प्रे किंवा नक्षत्रांची ऊर्जा संतुलित राखण्याचे जे स्प्रे परफ्यूम आहेत किंवा त्याचे तेलार्क आहेत, ह्याचा वापर देखील सहज आणि सोपा पद्धतीने समोर आणलेला आहे. जर तेलार्क घेत असाल तर तुम्ही त्या तेलार्काचे 7-8 थेंब फक्त डोक्याला लावताय आणि 2-3-4 थेंब बेंबीला, नाभीला लावायचे. स्प्रे घेत असाल तर फक्त सकाळ आणि संध्याकाळ, सकाळ किंवा रात्री, दिवसातून 2 वेळा ते एक स्प्रे फक्त तुम्हाला स्वतःभोवती स्वतःच्या शरीराच्या डाव्या बाजूला मारायचं आहे. एवढंच करायचं आहे. आत्ता ह्या चालू आपल्या जीवनशैलीमध्ये जी धकाधकीची जीवनशैली आहे त्या शैलीमध्ये आपल्याला वेळ नाही आहे. तासनतास मंत्रोच्चार करत बसायला वेळ नाही आहे. त्या मंत्रोच्चारासाठी, त्या नामस्मरणासाठी तुम्हाला वेळ द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला चालता, बोलता, खाता, पिता तुम्ही नामस्मरण करू शकता, पण ते नामस्मरण करण्यासाठी जी ऊर्जा लागते आणि ती देखील सकारात्मक ऊर्जा लागते, ती तुमची जर तिथे स्टेबल होत नसेल, संतुलित किंवा स्थिर होत नसेल तर ते देखील तुम्ही नाही साधू शकत ना. ह्याच मूळ मुद्द्यावरती आपली स्प्रे किंवा आपली सिद्ध तेलार्क काम करतात.
त्याच्यातले कंटेंट जे आहेत ते नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचे अर्क आहेत. जे अर्क स्वतःची एक विशिष्ट पातळीवरची ऊर्जा कॅरी करत असतात, स्वतःभोवती घेऊन येत असतात. आणि त्याच ऊर्जा तुमच्या शरीराभोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जांना शुद्ध संतुलित राखतात. त्याचा परिणाम तुमच्या मन, बुद्धी, विचार आणि निर्णय क्षमतेवरती सकारात्मक दृष्टीने घडत असतो. आणि म्हणजे त्याच अनुषंगाने तुमची सगळी कामं तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता, हाताळू शकता आणि योग्य वेळी योग्य ते निर्णय घेऊ शकाल. लक्षात येते मुद्दा? तुम्ही डोळे झाकून अगदी पूर्ण विश्वासाने दिव्य ऊर्जाची नक्षत्र तेलार्क किंवा दिव्य ऊर्जाची नक्षत्र ऑरा बॅलन्सर तुम्ही वापरायला सुरुवात करा. बघा तुमच्या जीवनामध्ये किती म्हणजे सकारात्मक बदल घडतील. प्रत्येक काम हे लीलया तुम्ही सहज पार पडू शकाल. आता हे मी असं का म्हणतोय? कारण आपण आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं टेन्शन घेतो. ते टेन्शन घेऊन काम होत नसतं. त्या टेन्शनला हाताळायचं असतं, बरोबर ना? त्या टेन्शनला प्रॉपरली हाताळायचं असतं. अगदी रीतसर नीट व्यवस्थितपणे त्या प्रश्नाला, त्या समस्येला हाताळायचं असतं. आणि ते हाताळणं हे सकारात्मक दृष्टीने अगदी सक्षमपणे तुम्हाला हाताळता येण्यासाठी मुळातच तुम्ही तुमचं मन, बुद्धी, विचार, निर्णय क्षमता ही सुदृढ म्हणजे असावी लागते. तीच राखण्याचं काम ह्या स्प्रेमधले घटक करत असतात. बाकी कुंडली शास्त्रामध्ये काहीही अवघड नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, कुंडली शास्त्रामध्ये, खऱ्या कुंडली शास्त्रामध्ये दोष हा प्रकार अस्तित्वात नाहीये. खऱ्या कुंडली शास्त्रामध्ये कुठलाही ग्रह आणि नक्षत्र ही कायमस्वरूपी शुभ किंवा अशुभ ठरत नसतात, राहत पण नसतात. कारण कुंडली शास्त्रातील ग्रह, नक्षत्र, राशी, गोचर ही परिवर्तनशील आहे, सतत बदलणारी आहे. तर त्या बदलामध्ये येणाऱ्या ज्या अशुभ ऊर्जांच्या अडचणी असतात, त्या अडचणींचाच तुम्हाला विचार करायचा असतो. आणि तुम्हाला सरसकट सगळ्याचा विचार करायचा नसतो. तुम्हाला फक्त तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेल्या विपत, प्रत्यय, नैर्धन, वध नक्षत्रांचाच फक्त जपायचं असतं. त्यांची ऊर्जा शुद्ध संतुलित राखायची असते. बाकी प्रत्येक ग्रह, नक्षत्र त्याचं काम करत असतात. तुम्ही तुमचं काम करा. त्या सगळ्या गोचर स्थितीमधून निर्माण होणारी अशुभ नक्षत्रांची जी ऊर्जा आहे किंवा नक्षत्रांची अशुभ ऊर्जा आहे, जी तुमच्यासाठी अशुभ ठरणारी आहे, त्याच ऊर्जेला फक्त तुम्ही शुद्ध संतुलित राखायचे संस्कार घडवा रोजच्या रोज. त्यासाठीच तेलार्क हे रोज वापरण्यासाठी निर्माण केलेली आहेत. त्याचसाठी जे स्प्रे, परफ्यूम निर्माण केलेले आहेत ते देखील त्यासाठी आहेत की ते तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये सहज पटकन वापरता येतील आणि आपापल्या दैनंदिन कामकाजाला तुम्हाला सक्षमपणे उभं राहता येईल. आता ह्याच्यातले बरेच मुद्दे आहेत. प्रत्येक मुद्द्याला कसे आपल्या कुंडलीतले ग्रह, नक्षत्र कोणते म्हणजे प्राधान्याने म्हणजे ते कारभारी ठरतात, ह्या संदर्भातले व्हिडिओ आता मी एक विषय घेऊन व्हिडिओ चालू करतोय. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आणखीन तुम्हाला सविस्तर कळून येईल सगळं. आता इथे थांबूया. विषय आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड करा. जास्तीत लोकांपर्यंत हे शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शुभम भवतु. ओम नमो नारायण. शंभो हर.